तर आज आमचा पुरीमधला दुसरा दिवस आहे. तर आज आम्ही चाललो आहे कोणार्क सूर्य मंदिराकडे. कोणार्क सूर्य मंदिर कसं आहे तो आपण बघूयात आज. आपल्यासोबत पिंटूसुद्धा आहे आणि सर्व गँग येते. गाईज आता आम्ही बसमध्ये बसलो आहे. रिक्षामध्ये टमटममध्ये बसलेलो आहोत आणि टमटम आपल्याला 4 स्पॉट फिरवणार आहे. 1400 रुपये घेणार आहे 8 जणांचे. कुठले फिरवणार ते आता नाव तर नाही माहिती, तुम्हाला स्पॉट दिसून जातील ब्लॉगमध्ये. आणि 1400 रुपये अफोर्डेबल वाटते आम्हाला. आणि 1400 कसं येऊन जाऊ. पण आज आपण 4 स्पॉट फिरणार आहे. कुठं भेटले 4 स्पॉट. A few moments later. गाईज टायर पंक्चर झाल्या कारणाने आपला भाऊ पेशंट मदत करतोय. कारण की जेवढ्या लवकर आम्ही सन टेम्पलला पोहोचू, कारण की रिक्षादाराचं काय पिंटू थोडा तर आमचा पिंटू मदत करेल. काका काढतोय आता. जॅक ऊपर लिया की नाही अंकल जैक ऊपर. आप चाय पियोगे? चाय क्या यहाँ पे है क्या? आप पियोगे? नहीं कुछ भी नहीं पी कर आइए. अंकल जैक ऊपर किया की नाही? करेंगे ना. अरे ते बोर्ड लूज केल्यावर तो उचलेल रे. टायर पंक्चर झालेला आहे. टायर पंक्चर होस तर आम्ही इथं आलेलो आहोत नाश्ता करायला. बाकीची मंडळी बसलेली आहे. तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेऊ. गाईज आपला टायर पंक्चर काढून झालेला आहे. आता आपण गाडीमध्ये बसून कोणार्क सन टेम्पलकडे चाललो आहोत. कोणार्क सन टेम्पलच्या आधी आम्ही आलेलो आहोत पंचमुखी हनुमानच्या मंदिराकडे. तर आम्ही तिकडे चाललो आहोत. पंचमुखी हनुमान मंदिर. पुरीमधला पंचमुखी हनुमान देवस्थळ आमचं फिरून झालेलं आहे. आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला चाललो आहोत. रिक्षावाले दादा आम्हाला बरेचसे लोकेशन फिरत आहेत. कोणार्क सन टेम्पलच्या पुढच्या रस्त्याकडे आम्ही चाललेलो आहोत. सूर्य मंदिर बघू शकता तुम्ही. कोणार्क सन टेम्पलच्या आम्ही आता तिकीट रूममध्ये आहेत. इथं तिकीट काढून मिळते आणि किती मस्त व्ह्यू आहे. पाठीमागं सर्व सूर्य मंदिर जेवढे पण आहेत आपल्या भारतामध्ये ते दाखवलेले आहेत. हां तर गाईज इतिहासाचा शोध दाखवला सन टेम्पलचा. त्यासाठी आम्ही आतमध्ये आलेलो आहोत बघण्यासाठी. सर्व मूर्त्यांचे नावाप्रमाणे जसं नरसिंह, सर्वांची नावं लिहिली आहेत मूर्तींची. गाईज सर्वजण आम्ही इतिहास बघायला थांबलेलो आहे. जिसे दुनिया कभी विश्व गुरु के रूप में जानती थी, इसी भारतवर्ष का एक महत्वपूर्ण राज्य है ओडिशा. प्राचीन काल में ये कलिंग के नाम से विख्यात था. सूर्य की पहली किरण इसी प्रदेश के एक कोण पर पड़ती है. इसी स्थान पर कभी संसार का सबसे भव्य और विशाल सूर्य मंदिर बनवाया गया था. तर गाईज जो शो आहे थिएटरचा तो बघून झालेला आहे. आता आम्ही कोणार्क सन टेम्पलच्या इथे चाललेलो आहोत. तर गाईज तिकीट काउंटरवरून तिकीट काढलेली आहे. कोणार्क सन टेम्पलच्या आता आम्ही बाहेर आहेत. आम्ही तिकीट काढलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. लाईन लागलेली आहे पुढं जाण्यासाठी. आम्ही लाईनीत उभे आहोत.
तर गाईज कोणार्क सन टेम्पलची इथं आपण पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे. मंदिरच्या आजूबाजूतील हा परिसर आहे. बघू शकता खूप सुंदर आहे मंदिर. ₹10 नोटीवरील जो सिम्बॉल आहे, चित्र आहे, तो इथला आहे. तुम्ही बघू शकता. बघू शकता तुम्ही. जे आता आपल्या पाठीमागचं आहे ते छायादेवी टेम्पल आहे. कोणार्क सन टेम्पलच्या पाठीमागं छायादेवी टेम्पल बघू शकता. छायादेवी टेम्पल होतं, सध्या खंडित आहे वाटतं. छायादेवी टेम्पल आहे हा. काहीच अशा प्रकारे आमचा कोणार्क सन टेम्पल फिरून झालेला आहे. बघू शकता तुम्ही, मस्त आर्किटेक्चर आहे. पुढं 2 हत्ती आहेत. सर्व दगडी काम आहे. गार्डन खूप सुंदर आहे आणि सगळीकडे चक्र आहेत. मित्रांनो, आमचं कोणार्क सन टेम्पल फिरून झालेलं आहे. आता आम्ही परत आमच्या रिक्षामध्ये चाललेलो आहोत. रामचंडी मंदिरच्या इथं आम्ही आता आलेलो आहोत. बघू शकता मस्त ठिकाण आहे हा रामचंडी मंदिर. तर गाईज आता आम्ही चंद्रभागा बीच इथं पोहोचलेलो आहोत. बघू शकता किती मस्त व्ह्यू, सुंदर दृश्य आहे इथं. चंद्रभागा बीच, आपली सर्व गँग इकडे येते आहे. मस्ट विजिट ओडिसा चंद्रभागा बीच, एक नंबर व्ह्यू आहे. आपण बघितल्याप्रमाणे मरीन लाईनचा जो बीच आहे ना गाईस, त्यापेक्षा खूप सुंदर हा बीच आहे ओडिसा. दिसले तुला कसं वाटतं गिरीश, कसा व्ह्यू आहे? सुपर. एक वॉक मार इकडे. मग एकदम माझा मनातला